झाले माझं तर कीर्तन. जाता जाता महत्वाच्या गोष्टी मी सांगून जातो. एवढा मोठा कार्यक्रम येथे चालू आहे आणि आज या कार्यक्रमामध्ये कीर्तन सेवा करण्याची संधी मला मिळते, हे माझं परम भाग्य आहे. आणि आदरणीय महायोगी दादा महाराज खडगेकर आदरणीय दादांच्या प्रांगणामध्ये मला कीर्तन सेवा करण्याची संधी मिळते आणि ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी येण्याचा योग आला असे आमचे परमस्नेही परमादरणीय, ज्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे असे आमचे गुरु तेही उपस्थित आहेत, विद्यागुरु. त्यांनाही द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. खर तर एवढा मोठा कार्यक्रम करणं सोपी गोष्ट नाही, पण आमच्या दादांच्या परिवार सर्व भक्त परिवार सोबत घेऊन ते हा कार्यक्रम करतायत, म्हणून त्यांनाही द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. त्यांनाही आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांनाही द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. आणि सुंदर अशा प्रकारचा या ठिकाणी कार्यक्रम आहे. खर तर पुण्यतिथी कशी साजरी करावी हे जर पाहायचं असेल तर आपल्या कार्यक्रमाकडे पाहिलं पाहिजे महाराज. आणि सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. खर तर आज माझी तब्येत बरी नव्हती, पण आमच्या महाराजांच्या आग्रहास्तव आणि दादांच्या प्रांगणामध्ये सेवा होती कळलं मला, आणि त्याच्यामुळं मी इथं आलो. खर तर मी खूप सुंदर अशा प्रकारचे या ठिकाणी नियोजन केलेले आहे, म्हणून सर्वांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. आणि अशा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला. वाणीच्या ओघामध्ये एखादा येडाबाकडा शब्द गेला असेल तर आई वडिलाचं अंतःकरण करून मला माफ करा. काय चुकलं असेल तर ते माझ्या पत्रात टाका. मी असं बांधून तिकडे जालना रोड कडून येतो आणि तिकडे गेला झटकेतो. आता मी तरी काय करू घरी नेऊन भाई. तसेच आमचे स्वामीजी आदरणीय परमपूज्य गुरुवर्य स्वामीजी सुद्धा उपस्थित राहिले, त्यांच्याकरता डबल टाळ्या वाजवा. त्यांनाही द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. ज्या संतांनी आपल्याला शिकवलंय त्यांचे एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे दाता सका, तुका म्हणे दाता सका.